नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहोत। आता बरेच शेतकरी हे पारंपरिक पिकं घेत असतात, सोयाबीन हे, पुढे कापूस हे। आता मला एक सांगा, सरासरी सोयाबीनला एकरी किती उत्पन्न मिळतं? आता सोयाबीनला तुम्ही बघत असाल नाफेडची काय कंडिशन चालू आहे। नाफेडवर लवकर खरेदी होत नाही। 4800 रुपये 92 भाव आहे, त्याच्यात चाळणी, त्याच्यात भानगडी आणि मार्केटला पाहिलं तर 4000च्या वर भाव मिळत नाही। पण शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की भाजीपाला पिकातून हा शेतकरी नेमके किती रुपये कमवतो। जर आपल्याकडे पाणी असेल तर आपण भाजीपाला पिकातून चांगलं उत्पन्न घेऊ शकतो आणि आपण त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत की नेमकं तुम्ही कोणकोणते भाजीपाले घेता, तुमचं क्षेत्र किती आहे, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, आपण यांच्याकडूनच जाणून घेऊया की तुम्हाला पूर्ण क्षेत्र किती आहे, पूर्ण जमीन किती आहे तुम्हाला? जमीन 4.5 एकर। बर, आता तुम्ही जे भाजीपाल्याचं पीक घेता आणि मित्र महत्वाचं म्हणजे बारमाही पीक घेत असतात। हे दोघं भाऊ आहेत आणि आई वडील हे पूर्ण शेतात काम करतात। एक भाऊ नुसता शेतातला भाजीपाला विकण्यासाठी आहे, तो फक्त विकण्याचं काम करतो। म्हणजे एकदम असं सुखी कुटुंब आहे। 4.5 एकर एवढ्याच जमिनीमध्ये एकदम चांगलं सुखी कुटुंब आहे। त्यांनी आता समोर इकडं हा रोड आहे, रोड जवळ एक चांगलं घर सुद्धा बांधलेलं आहे। म्हणजे फक्त शेतीच्या उत्पन्नावर दुसरा कोणताही स्रोत नाही। बरेच शेतकरी म्हणत असतात शेतीमध्ये काही पडलं नाही, शेतीत काही उरत नाही। मात्र शेतकरी मित्रांनो, काहीतरी वेगळ्या पद्धतीने जर आपण शेती केली तर शेतीमध्ये पण नक्कीच उरतंय, हे सुद्धा याच शेतकऱ्याकडून शिकायला मिळणार आहे। तर आता तुम्ही भाजीपाल्याची पिकं कोणते कोणते घेता? आपण लसूण, पत्तागोबी, फुलगोबी, टोमॅटो, परत मेथी। बर, आता सध्या विक्रीला कोणते कोणते चालू आहेत तुमचे? विक्रीला आपले पातीचा कांदा आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर आहे, मेथी, पत्तागोबी आणि फुलगोबी। बर, आता सरासरी तुम्ही म्हणजे असं बाजारला विकता का खेडोपाडी कसं विकताय? म्हणजे बाजारलाच विकतो आपण। इथं जवळपास खेड्याला बाजार आहे, तिकडे पण विकतो आणि मंठा वाटोर ते पण बाजार करतो। बर, म्हणजे रोज विक्री होते का असं काही वारच आहेत फक्त? आता मंठ्याला शुक्रवार एकच दिवस गॅप आहे सोमवारचा, बाकी 6 दिवस बाजार आहे। 6 दिवस, एकच दिवस गॅप, 6 दिवस रोज विकता। बर, सरासरी रोज किती रुपये येतात भाजीपाल्यामध्ये तुमच्या घरी, सर्व भाजीपाल्याचे? मग त्याच्यात तुमचा पाथीचा कांदा असो, कोथिंबीर असो का मेथी असो, कोणतंही बी असेल, सरासरी किती येतात? कधी 2000 येतात, कधी 1.5 आणि कधी 1000 पण रोजचे। म्हणजे भावानुसार समजा। बघा शेतकरी मित्रांनो, हप्त्यामधला फक्त एक दिवस सुट्टी असते विकण्यासाठी। म्हणजे 6 दिवसात त्यांना 1000, कधी 1500, कधी 2000 आणि चांगला भाव मिळाला तर 2500-3000 रुपये सुद्धा रोज घरात येतात। मग मला एक सांगा, जसा एखादा व्यापारी असतो, जसं म्हणतात व्यापाऱ्याजवळ हमखास पैसा राहतो, त्याचं कारण आहे की रोज चलनात तो पैसा फिरत राहतो। तशीच गोष्ट आहे या भाजीपाल्याची, कारण हे रोज विकणारा आयटम आहे आणि त्यामुळे रोज पैसे येतात। बरं, आता तुम्ही पाथीचा कांदा म्हणजे किती घेतलेले आहे ते पीक? पाथीचा कांदा आता सध्याच्याला काय 1 गुंठा आहे। 1 गुंठा? बरं, किती झाले आतापर्यंत सरासरी 1 गुंठ्यामध्ये? त्याचे सरासरी 3000 रुपये झाले असते। बर, पुन्हा काय मेथीची भाजी किती? मेथीची भाजी 12 गुंठे। 12 गुंठे? सध्या काय भाव आहे मेथीच्या जुडीचा? 10 ला 1, 15 2। 10ला 1 आणि 15च्या 2 देता। बघा मित्रांनो, मेथीची जुडी किती आहे, सरासरी किती होती पैसे बरं तुम्हाला रोज काढतात किती तुम्ही? 200 जुड्या, 200-300 रोज, 200-300 जुड्या। मोठ्या बाजाराला 200-300 आणि इकडं 100-150 काढता इकडे। बर, विशेष एक विचारायचं तुम्हाला, बरेच शेतकरी हा भाजीपाला पीक घेतात पण मार्केटमध्ये गेल्यावर आडत्याला विकून मोकळे होतात आणि ज्यावेळेस आडत्याला विकतात 10 रुपये किलो समजा एखादा माल गेला तर तिकडं चिल्लर विक्रेते हे 20 रुपये किलोने विकतात।
बरेच शेतकरी असंच करतात की होलसेलमध्ये विकून मोकळे होतात. पण एक सांगायचं शेतकरी मित्रांनो की ज्यावेळेस आपण स्वतः विक्री करतो, कारण सरकारचंही तसं धोरण आहे की शेतातून म्हणजे शेतकरी ते ग्राहक, आणि ज्यावेळेस शेतकरी ते ग्राहक हा माल विकला जातो त्यावेळेस खरा पैसा हा शेतकऱ्याच्या खिशात येतो. आता होतंय काय, ज्यावेळेस आपण 10 रुपये किलोनं ते आडत्याला विकतो, तो समोर विकून तो जो चिल्लर विक्रेता आहे तो 20 रुपयानं विकतो. म्हणजे तो जागच्या जागी तिथं आडत सोडून म्हणजे सरासरी 10 रुपये 8 रुपये किलो मागं तो कमवतोय, आणि शेतकऱ्याला 10 रुपये किलोनं विकावं लागतंय. त्या पिकासाठी किती मशागत घ्यावं लागते, त्याला फवारणी असते, त्याला पाणी देणं असेल किंवा नैसर्गिक आपत्ती, तर आता सर्वांना माहिती आहे अतिवृष्टी आहे किंवा भाजीपाल्याच्या पिकावर धुई म्हणा, काही असे जे रोग पडतात. मग शेतकऱ्यानं स्वतः विकलं तर किती नफा मिळतो हे सुद्धा. बरं, आता तुम्ही स्वतः विकता हातावर का आडत्याला नेऊन विकता? नाही, आडत्याला आपण कधीच मालच नाही देत. बर, कारण आपला भाऊ स्वतः विकायला आहे ना. हा ना, भाऊ स्वतः विक्रीच करतो. आपण स्पेशलिस्ट शेतीमध्ये काम करण्याचं काम करतो आणि भाऊ विक्रीसाठी असतो. बर, फायदा किती आहे तुमचा? म्हणजे आडतीत विकल्यात फायदा का चिल्लर तुमच्या हातावर विकली? आडतीत विकल्याच्या नंतर 50% रक्कम येते ना आपल्याला. हा, आणि स्वतः विक्री केल्याच्या नंतर 100% मोबदला मिळतो. आता लसूण किती केलेलं आहे तुम्ही? लसूण तरी 3 ते 4 गुंठे असेल. 4 गुंठे. सध्या मार्केटला काय भाव चालू आहे बरं लसूण? लसूण आता मार्केटचा भाव म्हटलं तर असेल 200 रुपये किलो, म्हणजे व्यापाऱ्याला देण्याचा. हा हा, आणि चिल्लर विक्री? चिल्लर विक्री 100 रुपये पाव. 100 रुपये पाव म्हणजे 400 रुपये किलो. मित्रांनो बघा, सध्या मार्केटला मी सुद्धा पाहिलंय 400 रुपये किलोनं सध्या लसूण विकल्या जातो आणि व्यापाऱ्याला 200 रुपये किलो विकला जातो. मग मला सांगा, त्या शेतकऱ्यापेक्षा तो व्यापारीच फायद्यात राहिलाय. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं स्वतः जर माल पिकवला तर तो स्वतःच विकला पाहिजे. आणि ज्या शेतकऱ्यांना खरंच शेती करत असतील आणि त्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता असेल, मेहनत करायची तयारी असेल, तर नक्कीच अशी भाजीपाल्याची पिकं घेऊन रोजचा खेळता पैसा खिशात येऊ शकतो, हे यावरून दिसतंय. आता या शेतकऱ्याकडं 4.5 एकर जमीन आहे, त्यातून भाजीपाल्याचं क्षेत्र किती आहे नेमकं तुमचं? भाजीपाल्याचं क्षेत्रफळ म्हटलं तर 1.5 ते 2 एकर पर्यंत. 2 एकर म्हणजे मला सांगा, 2 एकर पर्यंत यांचा हप्त्यातून 6 दिवस विकल्या जातो. 1000, कधी 1500, 2000 रुपये येतात. आपण सरासरी 1500 रुपये जरी धरले तरी त्यांचे 6 दिवसाचे 9000 होतात. मग तुम्ही महिन्याचा हिशोब लावा, तर महिन्याचे समजा 4 हप्ते धरले म्हणजे 36,000 रुपये महिना जवळपास या भाजीपाल्यातून त्यांना मिळतो. क्षेत्र किती आहे? 4.5 एकर पूर्ण. त्यामधून 1.5 ते 2 एकर मध्ये ते भाजीपाला करतात आणि महिन्याला 36,000 35,000 रुपये, 35,000 रुपये ह्या त्यांना खिशात येतात, त्यांच्या घरी येतात. बरे, तुम्ही भाजीपाला बारमाही करता का असं काही सीझन असल्यावरच करता? नाही, सीझन वगैरे काहीच नाही, फक्त म्हणजे वर्षभर रेग्युलर चालू झालं. वर्षभर भाजीपाला? हा. बर, प्रत्येक याच्यानुसार? उन्हाळ्यामध्ये भेंडी, पावसाळ्यात टोमॅटो, फुलगोबी, कोथिंबीर, शेपू, पालक, असे पूर्ण सर्व प्रकारचा भाजीपाला? हा, सर्व प्रकारचा, सगळ्या प्रकारचा वर्षभर चालूच असतो, वर्षभर, कधीच बंद. मग मला सांगा मित्रांनो, 4.5 एकर क्षेत्र असणारा शेतकरी महिन्याला 35,000 रुपये घरी येतात. मग असं प्रत्येक शेतकऱ्यानं करायला काहीच हरकत नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण जी पारंपरिक शेती करत आहोत त्या शेतीपेक्षा जोपर्यंत आपण काही वेगळं करत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या जीवनात चांगलं कधीच होणार नाही. कारण बाकीच्या कोणत्याही, तुम्ही कापूस घ्या, सोयाबीन घ्या, कोणतंही पीक घ्या, शेतातलं तूर घ्या, मूग घ्या, प्रत्येक याच्यावर शासनाचे बंधन आहेत आणि शासन त्या गोष्टीचा विचार करून त्याचा भाव ठरवतं. कारण शासनाला शेतकरी महत्वाचा नाही तर ग्राहक महत्वाचा आहे. म्हणजे जनतेची गरज आहे. जनतेला कसं कमी भावात मिळेल, मग शेतकऱ्याचं किती बी नुकसान झालं तर शासनाला कोणत्याही प्रकारची त्या शेतकऱ्याची काळजी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा अशा काही गोष्टी केल्या पाहिजे की आपल्याला त्या शेतीमधून वेगळं म्हणजे रोजचं काही उत्पन्न घरी येईल किंवा आपलं काही भलं होईल. नाहीतर नुसते सोयाबीन, मुगन, उडदन, कापसं किती बी केले तर कधीच शेतकऱ्याचं भलं होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशी ही शेतीबद्दलची, एक भाजीपाल्याबद्दलची आपण माहिती या शेतकऱ्याकडून घेतलेली आहे.
आणि तुम्हाला मी आता सर्व क्षेत्रात त्यांच्या शेतामध्ये कोणते कोणते पिकं आहेत ते सुद्धा दाखवणार आहे. तर त्यांच्याकडून थोडी माहिती आपण ती सुद्धा घेऊयात चालता बोलता. तर शेतकरी मित्रांनो, हा आहे त्यांचा लसण आहे, त्यानंतर हा कांदा आहे आणि पुन्हा कांद्याचं क्षेत्र आहे जे समोर दिसतंय तो कांदा आहे. सध्या गोबी आहे जी दिसत आहे तुम्हाला ती गोबी, त्यानंतर कोथिंबीर, अशी सर्व पिकं हे या माध्यमातून घेत असतात आणि एक चांगलं उत्पन्न शेतीचं यामधून त्यांना मिळतंय. आता शेतकरी मित्रांनो, 35,000 रुपये महिन्याला घरी येणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं अशा गोष्टी करायला काहीच हरकत नाही. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि ही मित्रांनो त्यांची गोबी आहे, हे बघा गोबीचं पीक आहे. क्षेत्र बघा तुम्ही, आता हे पूर्ण जेवढं दिसतंय तुम्हाला एवढंच क्षेत्र आहे यांचं हे गोबीचं. आणि त्यानंतर इकडं नवीन कांदा लागवड केलेली आहे आणि इथे कोथिंबीर सुद्धा आहे. कोथिंबीर सुद्धा दाखवतो मित्रांनो तुम्हाला. हे बघा क्षेत्र किती आहे बघा, थोडं थोडं क्षेत्र आहे म्हणजे प्रत्येक पिकाचे पैसे होतात. हे कोथिंबीरीचं क्षेत्र, इकडं लसूण आहे, परत पलीकडे कांदा आहे, गोबी आहे, असे सर्व पिकं हे घेतात आणि त्यावेळेस हे असं उत्पन्न मिळतं. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांना अशा गोष्टी करायला काहीच हरकत नाही. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.